परमपूज्य स्वस्तिश्री लक्ष्मीसन भट्टाचार्य महास्वामीजी कोल्हापूर यांना वंदन करतो. व्यासपीठावरील सगळ्या मंडळींना वंदन करतो. समोरच्या सर्वांना मी जय जिनेंद्र करतो. तर आता एक वादळ जे निर्माण झालेलं आहे की उदासीनतेचं वादळ आहे. वादळ उदासीनचं आहे. धर्माकडे कोण लोक यायला तयार नाहीत. इथं आमच्या समोर बसलेले सगळे एजबार किंवा अबाव 60 हे सगळे आहेत आणि तरुण यायला पाहिजे ते काही येत नाहीत. आणि म्हणून आम्ही ठरवलं एक स्वाध्याय मंडळ. हे स्वाध्याय मंडळ स्थापन होऊन 50 वर्षे झालेले आहेत. त्याचे संस्थापक आहेत जनगोंडा भाऊ पाटील वसगडे आणि पट्टण कोडोलीचे भूपाल तवनाप्पा मगदूम यांनी सुरुवातीला एक उदात्त हेतूनं ही फिरते स्वाध्याय मंडळ सुरू केलं आणि त्यामध्ये आता आम्ही गेली 12 वर्षे आम्ही त्या प्रवाहात आहोत. आता दुसरी एक सांगायची गोष्ट म्हणजे आता महिलांच्या संदर्भात धर्म जर टिकवला असेल तर फक्त स्त्रियांनी टिकवलं असं म्हणायला गेलो तर अतिशयोक्ती ठरू नये. पुरुष मंडळी देखील आहेत, नाही तसं नाही, पण स्त्रियांमुळं धर्म टिकलेला आहे. आणि उत्तर भारतात त्यामुळं उत्तर भारतात पत्नीला नुसता पत्नी म्हणत नाहीत तर धर्मपत्नी म्हणतात. आपल्या महाराष्ट्रामध्ये पत्नीच म्हणतात, पण उत्तर भारतामध्ये धर्मपत्नी म्हणतात. आणि ह्या महिलांचं दुसरं एक वैशिष्ट्य, महिला समोर आहेत म्हणून सांगत नाही, पण अगदी भगवान महावीरापासून ज्यावेळी भगवान महावीरांचं समोशरण फिरत होतं त्यावेळी तिथून 5 लाख श्रावक होते. त्यापैकी 3 लाख स्त्रिया आणि 2 लाख पुरुष. म्हणजे त्यावेळेपासून आज ताग आहेत धर्म टिकवायला कारणीभूत ह्या महिला भगिनी माता भगिनी झालेल्या आहेत. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करावं ते थोडंच आहेत. आणि अशाच एका धर्मपत्नी कोणाला म्हणतात? जी नवऱ्याला धर्माकडे नेते ती धर्मपत्नी. आणि अशा एका धर्मपत्नीचं मी एक गोष्ट सांगणार आहे. ही गोष्ट हसण्यासारखी बी आहे आणि घेण्यासारखी बी आहे. सर्वांना जय जिनेंद्र करतो आणि माझ्या कथेला सुरुवात करतो. धर्मपत्नी. एक खेडेगाव होतं आणि त्या खेडेगावामध्ये एक नवरा बायको वृद्ध दाम्पत्य राहत होतं. पत्नी मात्र अतिशय धार्मिक होती. लोपी असो, सोळांकर असो, महाराजांचं पडगावणं असो, सगळं असो ते अगदी हिरिरीनं करणार, पुढं करणार. शिबिर असेल तर तिथं जाणार, महाराजांचं प्रवचन ऐकायला पुढं सगळ्यात पुढं असायची. पण तिला एक खंत होती, तिचा नवरा अजिबात बस्तीचा जायला तयार होता. बस्तीचं तोंड देखील त्यानं कधी बघितलं नव्हतं. मग बाकीच्या बायका त्याला चिडवणार, काय तू एकटीच पुढं होतीस, काय होतीस, तुझा नवरा काय, कशाला हे सगळं असं तसं. मग तिनं आपल्या नवऱ्याला सांगण्याचा प्रयत्न केला की अहो बस्तीला चला, 4 गोष्टी ऐकत जावा महाराजांचं, त्यामुळं काहीतरी कल्याण होईल, आत्मकल्याण होईल. मग तो काही ऐकतच नव्हता. पण आणि टीका स्त्रियांच्या वाढल्यामुळे एक दिवस ती नवऱ्याला म्हणाली, मी एक दिवस आज घरात राहणार, पण तुम्ही कुठं गेलं पाहिजे? प्रवचनला महाराजांच्या गेलंच पाहिजे. चातुर्मास चालू होता. महाराजांचं प्रवचन असणार दुपारी 3 नंतर. मग त्या दिवशी अगदीच नाविलाजानं तो काठी टेकत गेला. भरगच्च हॉल भरलेला होता आणि तो दरवाजात गेला. दरवाजात गेल्यानंतर महाराजांनी बरोबर चाणक्यपणे ओळखलं, हा आत्ता आला आणि तिथंच थांबलाय म्हटल्यावर हा काय असणार, कधीही मंदिराला येत नसणार. म्हणून महाराजांनी त्यांना म्हटलं, आलासा या. मग त्याच्या डोक्यात चक्र फिरू लागलं की आता महाराजांनी मला या म्हटल्यात म्हणजे काय, तर आता व्रत देतात काय कुणाला माहीत. म्हणून तो तिथंच टेकला, दरवाजावर टेकल्यावर मग महाराज काय म्हणाले, बसतासा तर बसा म्हणाले. मग ह्याला वाटलं आता जास्तच आहे म्हटले, आता काय इथं राहण्याचा अर्थ नाही आणि आपण जावंच निघून. म्हणून तो चालायला लागला परत. त्यावेळी महाराज काय म्हणाले, जातासा तर जावा,
3 वाक्य ऐकली महाराजांची. महाराजांची 3 वाक्य ऐकली. बस आलासा या, बसतासा बसा, जातासा जावा. मग ते 3 शब्द ऐकून 3 वाक्य ऐकून गेला. बायकोला बी आनंद झाला. कधी नाही ते माझा नवरा गेलाय आणि ऐकून आला. तर मी काही जास्त बसलो नाही म्हणाला बायकोला, की महाराजाने मी गेल्यावर म्हणाले आलास तर या, आला तर या. मग बसलो, ठीक आहे म्हणून काहीतरी वर्त देतील म्हणून मग मी बसलो. महाराज म्हणाले बसता तर बसा. मग म्हटलं आता काहीतरी यांनी देणार, काहीतरी वर्त देणार, ते कोण पाळणार, म्हणून मी आलो. तर महाराज म्हणाले जातास तर जावा. मग हे 3 वाक्य ठीक आहे म्हणाली. ऐकला ना तुम्ही 3 तरी वाक्य. सुरुवात तर चांगली झाली, ठीक आहे म्हणाले. कारण महाराजांनी जे बोललेलं वाक्य हे केवली वाक्य असते. महाराजांनी जी वाक्य बोलतात ते केवली वाक्य असतात आणि ते कधीही वाया जात नाहीत. आणि महाराजांच्या तोंडून चांगलंच पडत असतं, दुसऱ्यांचं कल्याणाचंच बाहेर पडत असतं. म्हणून ती म्हणाली ठीक आहे, तुम्ही 3 वाक्य ऐकला तर ठीक झालं. मग झाले, संध्याकाळ झाली, वासा बिसा सगळं त्यांचं झालं. आणि मग हा कुठं कट्ट्यावर गप्पा मारायला गेला. तिकडं कट्ट्यावर गप्पा मारायला गेला आणि नंतर पुराण ऐकायला म्हणून यांची बायको देखील बस्तीमध्ये गेली. पुराण ऐकून आली आणि दार ढकललं तिनं. तर कडिका आत लावलेली नव्हती. ती आत जाऊन आपलं झोपली. नवरा येईल त्यावेळी हे करून म्हणून तिने बी कडी घातलं नाही आणि तिने बी दार बंद केलं. आणि मग पुराण ऐकून 10 वाजे रात्री 10 वाजता ती आली आणि हात लावून तर कडी नव्हती ती. मग हे झालं. मग काय झालं, त्यावेळी चुकून ती कडी घालायची राहिली. योगायोगानं काय झालं, त्या दिवशी 4 दरोडेखोर आले आणि दरोडेखोरांचा जो प्रमुख होता त्यानं सहज हात लावला दाराला. आत कडीच नव्हती, त्यामुळे दार उघडलं गेलं लगेच. मग ह्याचं घुमत होते की महाराजांचे शब्द त्याच्यावर गुणत होते. तो म्हणत होता आलासा या, बसला तर बसा आणि जाता सर जावा. मग तो प्रमुख जो होता म्हटलं हा माणूस जागा आहे, आता इथं काय जास्त वेळ थांबण्यात अर्थ नाही, फार तर थोडंसं बसूया आणि वाट बघूया बसून कवा झोपतो तो म्हातार म्हणून. मग तो बसला. त्यावेळी ते म्हणाले बसता सा तर बसा. त्याचं चालूच होतं बसता तर बसा, बसता तर बसा म्हटल्यावर त्यांना बी वाटलं आता काय हा इथं धडगत नाही, इथं काय चोरी होणार नाही, आम्हाला ते शक्य होणार नाहीच, तर आपण जाऊया म्हणाले. मग ते गेल जाताना मला जाता सर जावा. मग असं झाल्यानंतर ते दरोडेखोर बाहेर पडले. ह्यांचं दार उघडं होते, ते रात्रभर उघडं होतंच. आणि त्यांनी मात्र त्या चोराने गावात 4 ठिकाणी चोऱ्या केल्या. एकाच वेळी 4 ठिकाणी चोऱ्या केल्या. आणि सकाळी उठल्यानंतर पहाट्यानंतर सगळा दंगाधडकूस चालू आला. आमच्यातलं एवढं गेलं, तुमच्यातलं तेवढं गेलं, तुमच्यातलं तेवढं गेलं. मग ही बी बाहेर आली. ही बी म्हणजे आपलं दार उघडाय म्हटलं आमच्यातलं काय गेले काय बघूया. तर यांच्यातलं काय गेलं नव्हतं, कारण यांच्या पतीचा पराक्रम तुम्ही मग असे ऐकलाच. मग असं म्हणाले उठा म्हणाले, तुम्ही काल महाराजांची 3 वाक्य ऐकून आलात. मी काय सांगितलं तर तुम्हाला, महाराजांचं वाक्य म्हणजे केवली वाक्य असतं, ते कधी वाया जात नाही. आमचं दार उघडं असून देखील, अलोट संपत्ती असून देखील आमचं काही चोरी झालं नाही. ह्याचं कारण म्हणजे महाराजांची 3 वाक्य. आणि त्यावेळेपासून मग तो नियमितपणे बस्तीला जाऊ लागला. जय जिनेंद्र. धन्यवाद.